राखुनार, आग लागणार. वहिनी वहिनी नाही, राणीमा. राणीमासनी बघा की काय झालंय. राणीमा राणा सुरज, राखुनार, राखुनार. कसली राख होणार आहे? या घराची, घरातल्या माणसाची. अहो काय बोलतायस हे? या घरची बाई लय काळजीत आहे. राणा तुझी आई लय काळजीत आहे. जय का काळजीत आहे? त्या बाईची वाईट नजर कुठल्याला जाळ्यात वडलाय, कुठल्याला दारूत बुडवलाय. राणीमा थोरल्याचं माहित होतं, पर धाकल्याच दारूत बुडवला म्हणजे. दारू प्यायला सांगितलंय. होय, त्या जिजानं सांगितले मला दारू प्यायला. सूरज ते जवान नशीब होतं म्हणून काय कळलं नव्हतं, तर हीच होती, हिने सांगितलं दारू पी म्हणून. लांब राहावा, लांब राहावा, नाहीतर विनाश टळे. राणा तुझी आई सांगतीये, बाहेरच्या बाईला घराच्या पायऱ्या चढून या घरात आणि तुझ्या मनात प्रवेश देऊ नकोस. नाहीतर विनाश होणार, विनाश होणार, राख होणार. आईनं सांगितलंय. त्यांच्या बाईपासून लांब राहा राणा. वय माऊली लय काळजीत आहे. तुझा आत्मा तडपडायला लागलाय, मनाची शांती गेल्या, मरण यातना भोगायला लागल्या ती. मला आई संकट ना आपण संकट बोलायचे. कलमत 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 कलमत. राणादा यो मंत्र आहे राणीमांचा, जप करा जप करा. पाय बघ, कलमत 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 पाय बघ कलमत. लोक. अलमत अलमत अलमत. अलमत अलमत. मला आई संकट ना आपण संकट बोलायचे. अलमत कलमत 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 कलमत. बाळा कसा आहेस तू? काय खीर खाल्लीस? होय, खीर लय आवडती नव्ह तुला? का रुसून मळ्यात तुझ्या लपायच्या जागी जाऊन बसला होतास? किती वाट बघितली मी तुझी. आणि मन ओळखली. राणीमा नाही, राणीमांच्या मार्फत तुमची आई बोलायल्यात. राणा तुझं लगीन झालं तेव्हा किती बरं वाटलं होतं मला, पण तुझी बायको तुझ्या पाठीत असा खंजीर खुपसल असं वाटलं नव्हतं बघ मला. असं काय नाही, तिनं काय खंजीर बिंजीर खुपसला नाही. होय, जरा चुकलंच अंजली बाईंचं. जरा नाही, लयच चुकलं, पण आता ती गेली हे लयच बरं झालं. माझा राणा सच्चा पैलवान.
त्याला लगीन लाभणार नाही हे घरातल्यांना कळायला पाहिजे होतं. आई सूरज, आई तुझी बायको लय चांगली आहे, जरा तरकट आहे, पण या घराच्या भल्याचा कायम विचार करती. राणा, माझ्या धाकल्या सुनेच्या हातात सगळा कारभार दे. ती या घराला नीट सांभाळल, तिलाच थोरले पण दे. बाहेरच्या कुठल्याच बाईवर विश्वास ठेवू नकस, सगळ्या गिळायला बसल्या तुला. राणा, लक्षात ठेव, विसरू नकस. राणा, राणीमा राणीमा उठा. राणीमा, सांगायचं ते सांगून मनातलं बोलून गेलात वाटतं. राणीमा, ओ राणीमा, राणीमा, ओ राणीमा. अगं ये तू. माझी आई बोलायला लागल्या. कोणी सांगितलं रे? तुम्ही बघितलं नाही वय? अरे बाबा, हे समजा सोंग आहे. गेलेला माणूस असं का बोलते काय? नाही वहिनींच्या हे अंगात- बघ, तुझ्या वहिनीच्या अंगात एकदा राणीमा येत्या, एकदा तुझी आई येत्या. का वाचतय वय? सोंग आहे हे समज. असं कसं सॉंग आहे? मी मळ्यामध्ये लपायचो, मला खीर खाऊ वाटते, हे कसं काय सांगितलं? हे काय नाही, आईच होती. आणि हा, ते राणीमाच्या मार्फत मला जर माझ्या आई आपण संगत बोलायला मिळत असेल तर तुमची काय अडचण आहे हो? मला काय अडचण असणार आहे? मला काय बी अडचण नाही. पण तू जरा विचार कर की हे असं कोण बोलतं का? मसनी काय माहित, तुम्ही कुठं तुमच्या आई बाला बघितलंय? तेव्हा तुम्हाला ती माया कळणार नाही. आणि जर खरी माया असेल का नाही तर आई संगत बोलता येते. आईच्या मायामध्ये लई ताकद असते. आईची माया काय असते ती मला चांगलं ठाव आहे. तुम्हाला कसं माहित? ते समजा जाऊ दे, तू या भानगडीत पडू नको एवढंच मी तुला सांगतोय. दोस्तीच्या नात्यानं खरं खरं सांगायला लागलो. दोस्तीच्या नात्यानं मी बी तुम्हाला खरं सांगतोय, माझ्या घरच्या मॅटर मध्ये पडू नका. आणि जर मला माझ्या आई संगत बोलायला मिळत असेल तर या जगातली कुठली बी ताकद मला अडवू शकत नाही. अरे आता यांना आणि गावाला कसं समजवायचं? राणाजी जर परत जाऊबाईंच्या जाळ्यात अडकले तर सगळंच कठीण होऊन बसेल. काहीतरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे उद्याच्या उद्या. तुम्ही सकाळ सकाळी आलासा तेव्हाच मला कळलं बघा, त्या बाईने काहीतरी आडा घातला असणार. काय घ्या. हो ना भाऊजी, अहो जाऊबाई राणाजींना फसवायला लागले. ते काय त्या पहिल्यापासूनच करता आलेत. नाही पण ते वेगळं आणि हे वेगळं. आता तर जाऊबाई राणाजींच्या भावनेशी खेळायला लागले आणि राणाजी फसताय. का? काय झालं? अहो आता तर त्यांच्या अंगात राणाजींच्या आई येऊन बोलायला लागल्या आहेत. काय? हो ना, आणि आता आई म्हटल्यावर राणाजी पूर्णपणे जाऊबाईंच्या कंट्रोलमध्ये गेलेत. बहिणी साहेबांनी राणाची बरोबर नस धरल्या बघा. आता आईच्या नावावर जाऊबाई काहीही करते. म्हणजे आता काय करायचं मग? काय करायचं म्हणजे हे सगळं थांबवायला पाहिजे. अहो त्यांना अडवलं पाहिजे. आपण एक काम करूया काय, पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशन? वय, गावकऱ्यांनी फसवून त्यांच्याकडनं पैसे उकळाल्यात अशी तक्रार देऊ आपण. नाही नको, असं घरातल्या व्यक्तीची पोलिसात कशी कंप्लेंट करायची? वहिनी, उगं तुम्ही आता राणासारखं इमोशनल होऊ नका. अहो आपल्याकडे पोलिसात जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. त्या बाईचं प्रकरण वाढतच जाणार बघा. ठीक आहे,
जाऊया आपण पोलीस स्टेशनला. काय काम आहे आता? काय भानगड केलीस? साहेब कुठे आहेत? काम काय आहे? तक्रार करायची होती मला. तुझा बिन तक्रारीचा एक दिवस जातोय का नाही? पहिला त्या रानादाची तक्रार, मग तुझ्या त्या नवऱ्याची तक्रार. ओ तू काय माझा नवरा बिवरा नाही काय? राणादा नवरा नाही नाही म्हणत असताना तू त्याला नवरा म्हणालीस, आणि तो माणूस सगळं पुरावा घेऊन आला तर तू त्याला नवरा म्हणत नाहीस. त्या गोष्टी कशाला काढायला लागला आता? काढणार की. राणादा लई ताप दिला या बाईनं. हे बघा आता मी तक्रार करायला आलोय, तेवढे नोंदवून घेताय का नाही तेवढं सांगा. हे बघा काय गोंधळ काय चाललं? साहेब तेवढी एक तक्रार करायची होती हो. या बसा बसा. काय तक्रार आहे? साहेब गायकवाडांच्या वाड्यात थोतांड सुरू आहे. नंदिता गायकवाड त्या का नाही त्यांच्या अंगात वाळवंटातली कुठली तरी राणी माल्या असं सांगून लोकांना फसवायला लागले. होय. त्यांच्या विरोधात मला तक्रार करायची. वहिनी साहेबांच्या विरोधात तक्रार? हा साहेब जे सुरू आहे ते लई चुकीचं सुरू आहे बरं काय. ही बाई गावाला फसवायला लागल्या, तिला अडवा. तुला फसवलं का? हं? नाही हे बघ, ज्यांना फसवलंय त्यांनी तक्रार करू दे, मग बघू काय असेल ते. हो साहेब ती समधी माणसं आता अंधश्रद्धेच्या नादाला लागल्यात, ती कशी तक्रार करणार? मी आलोय का नाही करायला, घ्या की नोंदवून. हा, काय गुन्हा नोंदवायचा तू सांग आता. गावातल्या माणसांच्या फसवणुकीचा. कसली फसवणूक? हं? गावात माणसांच्या घरात रातच्याला चोऱ्या व्हायल्यात आणि त्या वहिनी साहेब दिवसा अंगात देवी आली म्हणून त्या चोरी झालेल्या वस्तू परत मिळवून द्या लागल्यात. म्हणजे माणसांच्या गेलेल्या वस्तू मिळवून देणं हा काय गुन्हा झाला का? हं? तर काय डोसक्यावर पडलाय काय तुम्ही दोघ जण? उलट चांगलं काम करायला तू वहिनी साहेब. साहेब समध्या चोऱ्या वहिनी साहेबच करतात आणि सकाळी माणसाची सगळ्या चोऱ्या ते मिळवून पण देतात आणि वर दक्षिणा म्हणून लोकांकडनं पैसे बी उकळतात. हे बघा, वहिनी साहेब चोऱ्या करते त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडं? हे बघा बाई, तुम्ही तुमची दुश्मनी अशी काढू नका. अहो दुश्मनी नाही साहेब, सरळ सरळ अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे हो. जवळ अंधश्रद्धा कायद्यात बसल असा गुन्हा घडत नाही तवर ऍक्शन घेता येणार नाही. आणि लोकांच्या वस्तू परत मिळवून देणं हा काही गुन्हा आहे का? हे बघा, लोक वहिनी साहेबांच्या पाया पडतात, हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत लोक फसवणुकीची तक्रार करत नाहीत तोपर्यंत तक्रार नोंदवून घेता येणार नाही, कळलं काय? हो मग काय फसवणूक होई तर थांबायचं बाय. फसवणूक अडवणं हे बी कर्तव्यच आहे. वय, हे बघा, आमचं कर्तव्य आम्हाला कळतंय. आणि ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणताय ना, ती श्रद्धा आणि भक्ती असेल तर मग. आणि जर एखाद्या माणसाची श्रद्धा असेल तर तो गुन्हा नाही बरं का. जर फसवणूक झाली तर ती अंधश्रद्धा. अहो पण ते वहिनी साहेब फसवणूकच करायला. पुरावा काय? ते घोरपडे साहेब कुठे आहेत? त्यासनी आमच्या संगत लावून द्या म्हणजे समजल. हा, घोरपडे साहेबच राणीमाचं भक्त झाल्यात. पायी 11 किलोमीटर प्रदक्षिणा घालायला गेल्यात. श्रद्धा, त्याला आपण काय करणार? चला निघा आता तुम्ही, या. हे रेकॉर्ड पोलिसांच्याकडे एक आशा होती, तर पोलिसच त्या वहिनी साहेबांच्या नादाला लागलेत. आता काय करायचं? प्रकरण फार अवघड झालंय हा भाऊजी. वय, या प्रकारातनं बाहेर पडणं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आणि वहिनी, हे वहिनी साहेबाचं प्रकरण बी चालू राहू देणे बरोबर नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं रानाला जर त्यांनी जाळ्यात ओढला तर परत सगळं अवघड होणार बघा. एक डाव त्यांच्या रानात जाळ्यात अडकून बाहेर पडलाय, आता परत फसायला नको. पण तोच विचार करते, तर काय करायचं काही समजतच नाहीये मला. आपण पोलीस म्हणतात तसं गावच्या लोकांनी समजावून त्यासनी तक्रार द्यायला हवे काय? लोकांना समजावणार कसं? त्यांचा विश्वास बसलाय. हा, उद्या गावचं सरपंच आहे, गावचा सगळा कारभार त्याच्या हातात, त्याच्याकडे जाऊया काय आपण? हा असं केलं तर चालेल. हा. अवधूत भाऊजींनी जर का मदत केली ना तर बेस्टच होईल. होय. त्यांना जाऊन समजावूया. चला. चला चला. होय.
अवद्या हे अवद्या बरं झालं मला इथंच भेटलास. हे बरकत अरे तुला जरा तरी काय वाटते की नाही मरदा काहीतरी ठेवत जा की माझी. अरे गावचा सरपंच आहे रे मी. अवद्या काय अवद्या. अरे म्हणून तर गावचा प्रश्न घेऊन आले तुझ्याकडे. हे बघ तुझ्या प्रश्नापेक्षा मला माझा प्रश्न महत्वाचा वाटतोय आता. तुझा कसला प्रश्न? माझा कसला प्रश्न? गावातली तालीम कशी सुरू करायची या गोष्टीचा विचार करतोय मी. अरे तालमीपेक्षा महत्वाचा प्रश्न आमच्याकडे आहे. तो तुमचा आहे माझा नाही. शेवटी सरपंचाचा प्रश्न मोठा प्रश्न. अरे पण तालमीचा तुझा काय संबंध अवद्या? माझा आणि तालमीचा काय संबंध? तरी तुला सांगतो. अरे परवा की नाही माझ्या मामानं माझ्यासाठी एक असली भारी पोरगी बघितली होती. मला ती पोरगी पसंतच होती बघितल्या पण तिला मी पसंत नव्हती. आता हेचा आणि तालमीचा काय संबंध अवद्या? अरे तालमीचा काय संबंध? अरे तिला पैलवानाशी लग्न करायचं होतं. पैलवानाशी हल्ली पैलवानांची लग्न मरता पटापटा होत्यात. तुला सांगतो आता ही जिजा राणाच्या मागं का लागल्या? कारण राणाचा पैलवान आहे म्हणून मला गावात तालीम सुरू करायची आहे. व्यायाम करायचा आहे. आता मला वेळ नाही. थांब मी व्यायाम कर. अरे पर अवद्या गावच नाही राहिले तर तालीम कुठली राहणार आहे? का गाव का नाही राहणार? बाबा सध्या गावात राणीमाच्या नावाने जे थोटान पसरले नव ते आवरायला पाहिजे. हे बरकत तुला काय कळते का नाही? थोतांड काय थोतांड? हा अरे राणीमाता सगळ्या गावाला अनुभव यायला लागलाय. सगळ्यासनी सनीदा राणा दादा सगळ्या गावाला अनुभव यायला लागलाय. अरे गावचं प्रश्न सुटायला लागल्यात. अजिबात नाही. वहिनी सब गावातल्या लोकांनी गंडवायला लागल्यात. गावातले लोक फसतायत. हा ए तू पहिल्यांदा तुझ्या नवऱ्याला गंडवलंस. आता राणा दादाला गंडवायला लागल्यास. हा तू काय बोलतीस ग? मी काय कुणाला गंडवत बिंडवत नाही काय. गावातली माणसं अंधश्रद्धेच्या मार्गाला जायला लागल्यात. पुढे जाऊन लई अवघड होईल सरपंच. पहिली गोष्ट म्हणजे तुझा आणि या गावचा काही संबंध नाही. त्यामुळे तू मध्ये मध्ये चोच घालवू नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणीमाच्या विरोधात आम्ही काही ऐकून घेणार नाही. का नाही ऐकून घेणार? का म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने माझं लगीन होणार आहे. म्हणजे तसा काय संबंध नाही पण श्रद्धा आहे आमची. हा तीच अंधश्रद्धा आहे. हा ते तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो. अरे पर अवद्यात अहो सरपंच साहेब. हा साहेब काय म्हणते? म्हणा की, बसून म्हणा बसून. मी काय म्हणते हा सरपंच या नात्यानं तुमचं कर्तव्य पार पाडा की सरपंच. काय कर्तव्य पार पाडायचं ते सांग. सांगतो की राणीमांचं सोंग उघडं पाडा आणि त्यांच्या विरोधात गावकऱ्यांनी उभं राहायला तयार करा. हा हा. उठा हा? उठायचं म्हणजे सगळं गाव मला पाप ऐकताना मारल. सगळ्या गावाचा विश्वास आहे राणीमावर आणि माझा बी. अरे पर अवद्या असं करू नको की मर्दा. ए बाबा तुम्ही जावा रे उघड डोसकं खाऊ नका माझं. पण आम्ही काय म्हणतो एकदा ऐकून घ्या सरपंच. मी राणीमांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. जय हो राणीमा, जय हो राणीमा, जय हो. ए किती चालतंय उठा बसा. ए ठीक आहे पैसे लिहून ठेवतो. हा कच्चा कच्चा काय रे बरं ते राणीमाचं प्रकरण कळायचं असेल तुला. हा माहितीये की का? तुम्हाला पटतंय काय? हा पटतंय पण मी काय करणार? लोकांची पटायला लागली की. अरे लोक फसायल्यात. राणीमा समजासनी गंडवायला लागल्या. हा अरे तुला तर माहितीच आहे की त्या वहिनीसाहेब कशात ते. माहिती आहे पण आता मी काय करणार? त्यांचा यो प्रकार थांबवला पाहिजे. होय मी कसं थांबू? ग्रामपंचायतीचे सदस्य आहे ना तुम्ही? हा आता सदस्य आहे पण अवघ्या सरपंच आहे ना. अरे अवद्या तर राणीमाच्या नादाला लागलाय. आता सरपंच नादी लागला म्हणजे मी काय करणार? आपण समजा गावाला एकत्र करून ही फसवाफसवी थांबवू. हा गावातली लोक माझं काय ऐकणार नाहीत. तुम्ही एक काम करा राणादाला गाठा. राणादा मदत करेल तुम्हाला. राणाला जाळ्यात वाढायला वहिनीसाहेब. काय आता राणादा त्यांच्या संकटामध्ये आपण काय करणार? आपण अख्खा गाव गोळा करू. गाव नाही 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 सनीदासनी कळलं तर सनीदा राडा घालतील. नको नको ते तुमचं तुम्ही बघून घ्या. अहो अरे सच्च्या गावासाठी कर की मर्दा एवढं. गावासाठी एवढी गिरण चालू ते बास आहे की त्यांची पोट भरतो ते बास आहे. मला कधी अरे, नाही अरे, ऐक तरी. नाही बाबा अरे नाही